भारत रशियासोबत काय करतो याच्याशी मला काही देणं घेणं नाही. हे दोन्ही देश आपली मृत अर्थव्यवस्था घेऊन खाली कोसळले तरी मला काही फरक पडत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी जुलै महिन्यात केलेलं हे वक्तव्य, त्यावेळी त्या वक्तव्याची चर्चा जगभरात झाली होती. त्या वक्तव्यानंतरच ट्रम्प यांनी भारतावरती 25% टॅरिफ लावलं. पुढं यात 25% दंड लावून ते 50%पर्यंत वाढवण्यात आलं. अमेरिकेच्या या टॅरिफचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणात होईल असं बोललं जात होतं. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगाला त्यामुळे ब्रेक लागू शकतो असंही म्हटलं गेलं. पण आता जे आकडे समोर आले आहेत त्यावरून याच्या अगदी उलट झाल्याचं दिसतंय. या आकडेवारीनुसार सध्या भारताची जीडीपी ग्रोथ तब्बल 8.2% असल्याचं समोर आलंय. यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवरती ट्रम्प यांच्या टॅरिफचा फारसा परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट होतंय. पण या आकडेवारीवरती काही प्रश्न सुद्धा उभे राहत आहेत. सरकारचा जीडीपीचा आकडा योग्य नाही अशा चर्चा सुद्धा आता सुरू झाल्यात. पण या चर्चा नेमक्या आहेत काय? भारतीय अर्थव्यवस्थेची ग्रोथ एवढ्या वेगानं कशी होते आणि या आकड्यांवरती प्रश्न का निर्माण होत आहेत? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी भारताच्या जीडीपी बाबत जी आकडेवारी समोर आली आहे ती जाणून घेऊ. सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताची जीडीपी ग्रोथ 8.2% एवढी राहिली. ही आकडेवारी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कडून जारी करण्यात आली आहे. भारतात एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होतं. त्यानुसार दुसरं क्वार्टर म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिने. ही आकडेवारी या 3 महिन्यांची आहे. पहिल्या क्वार्टरच्या आकडेवारीनुसार भारताची जीडीपी ग्रोथ 7.8% एवढी होती. मात्र आता सेकंड क्वार्टरमध्ये यात चांगली वाढ झाल्याचं दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे मागचे 6 क्वार्टर पाहता हा आकडा सर्वाधिक आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सेकंड क्वार्टरमध्ये भारताची जीडीपी ग्रोथ फक्त 5.6% होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तब्बल 2.5%ची वाढ झाल्याचं दिसतंय. त्यातही ही ग्रोथ अशा वेळी झाली आहे ज्यावेळी अमेरिकेनं भारतावरती प्रचंड टॅरिफ लावला होता. शिवाय ही आकडेवारी भारत सरकारनं जीएसटीच्या दरांमध्ये कपात करण्याआधीची आहे. सरकारनं यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी जीएसटीच्या दरांमध्ये बदल केले. त्यामुळं त्यांचा परिणाम सेकंड क्वार्टरच्या आकडेवारीवरती फारसा दिसणार नाही. हा फरक तिसऱ्या क्वार्टरच्या आकडेवारीमध्ये दिसून येईल. या सेकंड क्वार्टरमध्ये भारताची जीडीपी ग्रोथ 7 ते 7.5% राहू शकते असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता. खुद्द आरबीआयचा डेटा सांगतो की भारताची जीडीपी ग्रोथ 7%च्या आसपास राहू शकते. मात्र आता सेकंड क्वार्टरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ग्रोथ झाल्याचं समोर आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. आता एवढी ग्रोथ नेमकी कशी झाली हे समजून घेण्याआधी जीडीपीची कन्सेप्ट थोडक्यात समजून घ्यावी लागेल. जीडीपी किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे कोणताही देश एका वर्षामध्ये जेवढे वस्तू आणि सेवा निर्माण करतो त्यांची एकूण किंमत. देशात बनलेल्या कार, एकूण झालेलं बांधकाम, दिल्या गेलेल्या सेवा जसं की मेडिकल, टॅक्सी इत्यादी या सगळ्यांची एक वर्षातील एकत्रित किंमत म्हणजे जीडीपी. सोप्या भाषेत जीडीपी म्हणजे देशांतर्गत एकूण उत्पादन. भारतामध्ये हा आकडा 3 महिन्यांच्या अंतरानं मोजला जातो. आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार सेकंड क्वार्टरमध्ये ही व्हॅल्यू आली आहे 48,63,340 कोटी रुपये एवढी. मागच्या क्वार्टरमध्ये ती 47,88,000 कोटींच्या आसपास होती. गेल्या वर्षीच्या सेकंड क्वार्टरमध्ये भारताच्या जीडीपीची ही व्हॅल्यू 45 लाख कोटी एवढी होती. त्यामध्ये एका वर्षामध्ये जवळपास 3 लाख कोटींची वाढ झाली आहे. आता जो 8.2 हा आकडा आलाय तो यावरूनच आलाय. 8.2 ही भारताची सध्याची रिअल जीडीपी ग्रोथ आहे. आपण नॉमिनल जीडीपीचा विचार केला तर यामध्ये महागाई दराचा समावेश होतो. सेकंड क्वार्टरचा नॉमिनल जीडीपी 8.7 एवढा आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीडीपीची एवढी ग्रोथ कशामुळे झाली? तर यात सर्वाधिक योगदान आहे प्रायव्हेट कन्झम्पशनचं. प्रायव्हेट कन्झम्पशनचं एकूण जीडीपी मधलं योगदान 55 ते 60%च्या आसपास असतं. त्यामुळं हे प्रायव्हेट कन्झम्पशन वाढलं तर जीडीपी वाढणार. सेकंड क्वार्टरमध्ये प्रायव्हेट कन्झम्पशन 7.9%नी वाढलंय. यासाठी फेस्टिव्ह सीझन हे कारण सांगण्यात येतंय. दिवाळी, दसऱ्याच्या आधी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केली जाते. याचा परिणाम इथं दिसून आलाय. त्यासोबतच भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेटच्या सेक्टरमध्ये ग्रोथ बघायला मिळाली आहे. आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यामुळं होम लोन स्वस्त झालं. याचा चांगला परिणाम रिअल इस्टेट बिझनेसवरती झालाय. कृषी क्षेत्राचा विचार केला तर या सेक्टरमध्ये 3.5% वाढ झाल्याचं दिसून आलंय. यावर्षी देशामध्ये चांगला पाऊस राहिला त्याचा हा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय. शिवाय आयात आणि निर्यातीचा विचार केला तर त्यातही वाढ झाल्याचं दिसतंय.
अमेरिकेच्या टॅरिफचा भारताच्या निर्यातीवरती परिणाम होऊ शकतं असं म्हटलं जात होतं. पण तसं काही घडलं नाही. या काळामध्ये भारताच्या निर्यातीमध्ये 5.6% वाढ झाल्याचं दिसून आलंय. पण आयातीचा विचार केला तर ती प्रचंड वाढली आहे. सेकंड क्वार्टरमध्ये भारताच्या आयातीमध्ये तब्बल 12.8%नी वाढ झाली आहे. या सगळ्यामुळं भारताचा जीडीपी वाढल्याचं दिसतंय. आता देशाच्या जीडीपीची ही आकडेवारी समोर आली, पण त्यावरती अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत. ते कशाच्या आधारे हे बघू. हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत IMFच्या एका अहवालावरून. IMFच्या अहवालामध्ये भारताच्या नॅशनल अकाउंट्सला C ग्रेड देण्यात आलाय. या अहवालामध्ये म्हटलंय की डेटाची फ्रिक्वेन्सी आणि टायमिंग ठीकठाक आहे, मात्र कॅल्क्युलेशनच्या पद्धतीमध्ये अनेक कमतरता आहेत. महत्त्वाचं म्हणजे या आकडेवारीवरती आधीसुद्धा प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता ते कशाच्या आधारे, तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे जुनं बेस इयर. भारतामध्ये अजूनही जीडीपी मोजण्यासाठी 2011च्या किमतींचाच आधार घेतला जातो. म्हणजेच आता 2025 मध्ये जे काही प्रोडक्शन होतंय त्याला 2011च्या किमतींवरून मोजलं जातंय. गेल्या 14 ते 15 वर्षामध्ये भारताच्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये प्रचंड बदल झाले आहेत. IT, डिजिटल सर्व्हिस, ई-कॉमर्स, फिनटेक, OTT असे अनेक नवे सेक्टर आले आहेत. मधल्या काळामध्ये कोरोना येऊन गेला, अनेक युद्धही झाली, तरी अजूनही 2011 हेच बेस इयर ठेवलं जातंय. सध्या सरकारनं एक नवी समिती सुद्धा बनवली आहे. सरकारचा प्लॅन आहे की 2022-23ला नवं बेस इयर बनवावं. 2026 पासून हे लागू केलं जाऊ शकतं. या आकडेवारीवरती घेतला जाणारा आणखी एक आक्षेप म्हणजे महागाई मोजण्याची पद्धत. देशात महागाई किती आहे हे CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सद्वारे ठरवलं जातं. उदाहरणार्थ, सरकारकडून काही गोष्टी एकत्र करून एक बास्केट बनवलं जातं. यामध्ये आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू, कपडे, घरभाडं, पेट्रोल, औषधं, शाळेची फी अशा गोष्टींचा समावेश केला जातो. दर महिन्याला या बास्केटला खर्च किती बदलला, तो वाढला की कमी झाला यावरती सरकार लक्ष ठेवतं. पण प्रॉब्लेम हा आहे की या प्रकारे शेवटची बास्केट 2012 मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी ना ऑनलाईन फूड डिलिव्हरी होती, ना स्मार्टफोन, ना OTTचं बिल. गेल्या दशकभरामध्ये या सगळ्या गोष्टी सामान्य भारतीयांच्या खर्चाचा मोठा भाग बनल्या आहेत. सरकारकडून सध्या जो महागाई दर मोजला जातोय त्यात या सगळ्यांचा समावेशच नाही. त्यामुळं IMFच्या अहवालामध्ये याला B ग्रेड देण्यात आली आहे. यासोबतच भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये फेस्टिव्ह सीझनमध्ये अचानक बूम बघायला मिळते. दसरा दिवाळीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरेदी केली जाते. त्यामुळं अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळते. हे बदल एकूण आकड्यांमध्ये ॲडजस्ट केले जात नाहीत. त्यामुळं यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. आता भारत सरकारनं GDPचे हे आकडे जारी केल्यानंतर त्यावरती काँग्रेस पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. पक्षानं IMFच्या अहवालाचाच दाखला देत सरकारवरती टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत IMFच्या अहवालामध्ये C ग्रेड दिला असताना अशा परिस्थितीमध्ये GDPचे आकडे जाहीर करणं वास्तवाच्या विपरीत असल्याचं म्हटलंय. भारतीय अर्थव्यवस्थेचे आकडे अजूनही निराशाजनकच आहेत. खासगी गुंतवणुकीमध्ये कोणतीही गती झालेली नाही असं जयराम रमेश यांनी म्हटलंय. एकूणच काय, तर सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षाच्या सेकंड क्वार्टरमध्ये भारताच्या GDPची चांगल्या गतीने वाढ झाली आहे. यावर GSTचा फारसा परिणाम नसल्यामुळं पुढच्या क्वार्टरमध्ये यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र IMFच्या अहवालामुळं या आकडेवारीबाबत शंका सुद्धा उपस्थित केल्या जात आहेत. देशाच्या GDPमध्ये झालेल्या या वाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.